अरे वा, छान वास सुटलाय. अगं जेवण झाल्यावर काय करतेस तू सई? अगं आज सकाळपासून तिची लगबग सुरू आहे नुसती. तुझ्या होणाऱ्या जावयाचा वाढदिवस आहे ना उद्या, म्हणून अगदी काय करू आणि काय नको असं झालंय तिला. अगं बाई हो का? काय बनवताय सई बाई? आई अगं रव्याचा केक केलाय. वा वा, ईश्वरा, आपल्या घरात केक, चक्क परदेशी पदार्थ. अगं आता होणारच, म्हणजे ते सँडविच झालं, ते ओठस झालं, मग केक का नको? आई नचिकेतने रव्याचा केक कधीच खाल्ला नाहीये. मला खात्री आहे त्याला नक्की आवडेल. मस्त झालेला दिसतोय. आता गरम गरम आहे ना, तोपर्यंत घेऊन जा त्याच्यासाठी. अगं आई आता कुठे? आता नाही, 12 वाजता. अगं पण मग तोपर्यंत गार होईल ना. अगं आई तो काय बटाटा वडा आहे का गरम गरम खायला? केक हा रात्री 12 वाजता कापून खायचा असतो. आपल्याला कुठे माहिती आहेत ग या हल्लीच्या मुलांच्या पद्धती. आपल्याकडे 12 वाजता केक कापायचा नुसता विचार जरी मनात आला ना, तरी हे कापून काढतील आपल्याला. हो खरं. ईश्वरा, काय तू हा केक घेऊन रात्री 12 वाजता जाणार आहेस नचिकेतच्या तंबू? हो आई, म्हणजे आप्पांना समजलं तर आप्पा काय म्हणतील याची भीती आहेच मला. नाही नाही, हा अजिबात नाही. आप्पांना आवडणार नाही हे. आणि असं रात्री अपरात्री घराबाहेर जाणं आपल्या शिस्तीत बसत नाही, माहितीये ना तुला. काळजी करू नका ग, निघेल काहीतरी मार्ग. आई पण काय मार्ग निघेल? ते लवकर झोपतात ग, आणि समजा नाही झोपले तर मी लक्ष ठेवेन त्यांच्यावर. अजून 2 तास आहेत 12 वाजायला. सई, बाळा घे तुझी ओढणी. आई जरा पिन लावतोस का एका बाजूने? 4 दिवसापूर्वी मला कोणी म्हणालं असतं की नचिकेतचा वाढदिवस त्या तंबूत साजरा करायचा आहे, तर माझा विश्वासच बसला नसता ग. हो बाई, बिचारा काय वाटत असेल ग त्याला. आई तुला माहित नाहीये, नचिकेतने एकदा ठरवलं ना तर तो कोणत्याही परिस्थितीत अगदी आनंदाने राहू शकतो. आणि मी छान सजवलाय तंबू, त्याला नक्की आवडेल. हो ना, बरं केलंच बाई. आई जरा कानातले दे ना. अगो बाई हो देते. हा अय्या, किती गोडत गे कानातले. हे कुठले कानातले? आई हे कानातले मला नचिकेतने दिले. अगो बाई हो का, मज्जा आहे बाई. प्रेमविवाहात हीच गंमत असते नाही, म्हणजे लग्नाआधी पण भरपूर भेटवस्तू मिळतात आपल्याला. अगं आई तू नचिकेतचं काही विचारूच नकोस. त्याला उलट सांगावं लागतं की बाबा बास झालं, इतकी खरेदी करतो तो माझ्यासाठी. नशिबानेच ग बाई, नाहीतर आम्ही लग्नापूर्वी भेटवस्तू मिळण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि आता लग्नानंतर सुद्धा आमच्या हक्काचा आपला एकच पाडवा, बाकी काही नाही. पण आई पाडव्याला सुद्धा तू बाबांकडे तुला हवं ते कुठे मागतेस? बाबांना जे सुचतं ते तुझ्यासाठी घेऊन येतात. अगं खूप आहे का आपल्याकडे. चला चला, मैदान मोकळं आहे. ईश्वरा, इतक्या रात्री कुठल्या मैदानात जाऊन आलात तुम्ही आई? अगं कल्पना, अगं हे झोपले, सई जाऊ शकते असं म्हणायचं होतं मला. अगं बाई हो का? माझी गोड आजी, माझा गोड रव्याचा केक. सई सई, एकदा हे सगळं आवरलं ना की आमच्यासाठी पण कर रव्याचा केक. अगं नक्की करेल. एकदा खाईन म्हणते. बरं चला मी निघते. छान छान दिसते. रव्याचा केक हो करते. ए भाई भाई भाई, थोडा वेळ थांब ना, थोडा वेळ थांब. व्हॉट्स रॉंग विथ यू डिक्स? सकाळपासून असा बिहेव करतो तू. तुला नाही कळणार, तू थांब ना. नाहीच कळत आहे मला. दिस इज बियॉन्ड मी. तू 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 थांब ना भाई, तुला गंमत सांगतो. माहिती आहे मला. नारे आहे तुमच्या गल्लीमध्ये, तो तुम्हाला निडला मग मारलं तुम्ही. अरे दिल्ला नाही रे, नडला नडला. व्हॉट एव्हर. ही गोष्ट लास्ट 1 hour मध्ये 7 वेळा सांगितली तुम्हाला.
इट्स बोरिंग मी. झोप आली मला. झोपू नको. नवीन गंमत काय नवीन गंमत? Shut up. नवीन गंमत. वेळ लागेल आता मला. थांब. भाई झोपून गेला तर बर्थडे सेलिब्रेशन कसं होणार? हा वहिनी, अगं ते सकाळपासून भाईला आपण एवढा पकवलं की तो बोर होऊन झोपला. हो माहितीये 12 वाजायला अजून अर्धा तास आहे. बरं निघतो आम्ही. हो 12 वाजता पोचतो. हो चल. तिकडे वहिनी केक बनवून वगैरे रेडी आहे आणि हा इकडे झोपलाय. नीट ठेवा. हो आजी, जाताना पाणी सुद्धा घेऊन जाते. केक खाल्ल्यानंतर लागेल ना त्याला पाणी. हे घे तांब्या भांड. हा, चला निघते मी आता. हो. अगं केक खाल्ल्यावर हातही धुवायला लागेल ना. अजून एक घेऊन जा तांब्या भांड वेगळं. हो घेऊन जाते. हे घे बाळा भांड. चला येते हा आता. अगं हात धुतल्यावर पुसायला लागेल ना, फडकत येते. हा दे. हा हे घेऊन जा. हा चला आता मी निघते. हा अगं पणत्यांमध्ये घालायला तेल घेतलंस का? अरे देवा, विसरले मी. सगळं विसरते आज. कुठे तेल? हे बघ आहे इथे. आई चला आता मी निघते. अगं साई, नचिकेतची भेटवस्तू ती कुठे आहे? अय्या, ती पण विसरले मी. मी भरते आधी आणि मग जाते पटकन. हे भरते, हे ठेवते. अगं मी काय म्हणते कल्पना, तू आण ना पटकन. बिचारीकडे बघ केवढं सामान आहे. मीच आणते. आजी अगं 12 वाजायला आले ग. मला जाऊन पणत्या लावायच्यात. नचिकेत यायच्या आधी कसं होणार आहे? कधी येणार आई? अगं आई आली की निघ लगेच. धडपडली वाटतं कल्पना. काय ग आई, लागलं का तुला? आवाज आला. ही पिशवी घेताना हिच्या खोलीत तांब्याला धक्का लागला आणि तो पडला. काय गाई तू? आई ग, एवढी घाई करायची काय गरज होती? बरं सई तू निघ लवकर. हो ते यांना जागली वाटतं. ईश्वरा, मग अशी तर चांगले घोरत होते. अगं पण मी काय करू आजी आता? ए आजी, आई आपण नाही आले अजून. मी निघते. तांब्या भांड दे. आजी आई 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 गो. काय झालं अचानक? आई. हे काय तुम्ही दोघी जणी एवढ्या रात्री इथं काय करताय? अहो माझ्या पोटात दुखायला लागला अचानक. तुम्हाला झोप लागली होती ना, म्हणून म्हटलं कल्पनाला उठवावं. तिने काढा करून दिला. पण तुम्ही कसं काय उठलात अचानक? काय सईच्या खोलीमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला. मीच पाडलं ते अप्पा. काय? आई बरं वाटतंय का तुम्हाला आता? थोडं थोडं बरं वाटतंय. बरं वाटतंय ना? काय म्हटलं आता उठलोच आहे तर जरा पाणी पिऊन यावं. हो हो हो. अहो पण तेवढ्यासाठी खाली कशाला आलात? एक डरकाळी मारली असती तर आम्ही घेऊन आलो असतो वर. डरकाळी? म्हणजे हाक मारली असती तर आम्ही घेऊन आलो असतो. जा ग कल्पना, जा पाणी घेऊन ये लवकर. आले. जा लवकर जा. अहो अहो असं काय करताय तुम्ही? अहो तुम्ही काय करताय? मी जरा ते आपलं अहो माझ्या पोटात दुखतंय. घ्या अप्पा, घ्या ना अप्पा, घ्या ना अप्पा. अहो सुनबाई तुमचा हात का थरथरतोय? घ्या. अहो झोपेत असली ना की तिचा हात थरथरतो. हो. काय चाललंय तुमचं? प्यायलात ना पोटभर. जा. नाही काय जरा काढा घेऊन जाईन म्हणतो. काढा मगाशीच केला होता. मी चांगला पेलाभर प्यायले. हो का? हो. त्यातला थोडासा उरलेला असला तर? तुम्ही प्यायले. संपला. हो का? संपला.
आज सारखा भांडी पडल्याचा आवाज काय येतोय आपल्या घरात? आता हा आवाज कुठून आला? अहो ही कल्पना हिने परत पाडलं. ईश्वरा लगेच उचलला आप्पा. परत म्हणजे? म्हणजे मागच्या आठवड्यात नव्हतं का पाडलं तिने, ते म्हणते मी. त्याच्यानंतर सरळ आज पाडलं. खूप दिवसांनी अप्पा. हो. कठीण आहे या बायकांचं. गेले आपण मी निघते. हा मी निघते. आता आणि काही पाडू नकोस बाई. आपण नक्की घरी चाललो ना डिक्स? डोंट टेल मी यू हॅव समथिंग एल्स इन युअर माइंड. भाई घरीच चाललोय, तू चल. वाव, दिस इज अमेजिंग. कमाल आहे हा भाई. Wow, I love it. सही ग्रेटेस्ट. मी कधी इमॅजिन केलं नव्हतं सिंपल टेंट कॅन लुक दिस ब्युटिफुल. भाई हे बघ, हेच आपले कुजबुजे स्वामी. कुजबुजे स्वामी की जय. अच्छा, सो ब्लू डॉग थिंग. हा, 12 वाजले. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नचिकेत. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे भाई. भाई बहिणी. चला आता केक कापूया. हो म्हणजे काय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नचिकेत. सही केक घरी बनवला तू? हो. खूप छान झालाय. भाई चल उठूया. बस बरं, केक संपू नका काय तुम्ही दोघं. भाई तुझ्यासाठी आपण गिफ्ट आणलंय. हे घे. वाव. अरे वा. वाव, खूप छान आहे. आय लव्ह इट. आवडलं ना? खूप. बरं तुम्ही दोघं बोला. आपलं जरा काम आहे, जरा बाहेर जाऊन येतो आपण. बोला तुम्ही दोघं. येतो. हा भाई येतो. आय एम स्पीचलेस. सही, माझ्यासाठी एवढं प्रिपरेशन केलंस तू. एवढा मेमोरेबल कधीच झाला नव्हता माझा बर्थडे. नचिकेत तुला आवडलं नाही सगळं? खूप. बघ, भारतीय पद्धतीने पणत्या लावल्या आणि तुमच्या पद्धतीने केक कापला. दॅट वॉज थॉटफुल. नचिकेत तिथे बघ ना जरा काय. बघ ना जरा काय तिकडे बघ. माझ्याकडून तुला छोटीशी भेटवस्तू. वाव, खूप छान आहे. आवडलं ना? हो. सही, एवढं एक्सपेन्सिव्ह का? नचिकेत, मी माझ्या साठवलेल्या पैशातून हे आणलंय. मग ते कितीच आणलं, का आणलं, हे सगळं नको विचार. ओके फाईन, नाही विचारणार. अरे हे चिकेत. चिकेत. सही.
थंडी आहे ना रे नचिकेत? एक मिनिट थांब साई. गिव्ह मी जस्ट अ मिनिट, मी आलोच. दिस इज सो रोमॅन्टिक. अरे नचिकेत खूप थंडी वाजत होती मला म्हणून शेकोटी पेटवली. कल्पना काकू. हा? काही नाही, कल्पना चांगली आहे. हो ना, आवडली ना तुला? येस. हा. नचिकेत, अरे काय? नचिकेत, तुला या तंबूत राहावं लागतंय रे. मला नाही बघवत आहे तुझ्याकडे. तू जा ना तुझ्या घरी. झालं ना, लोन रिपे करून लगेच जाणार. अँड वन्स दॅट थिंग गेट सॉर्टेड आउट, मग आपण लग्नच करू. आता नाही राहत तुझ्याशी. मलाही. काय 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 म्हणाली? से इट अगेन. नाही, काही नाही. बोल काय म्हणाली? अरे काही नाही रे नचिकेत. नाही नाही नाही, बोल. काही नाही. बरं चल, मी निघते. खूप उशीर झालाय. हा? नाही नाही, अरे यू नॉट गोइंग एनीवेअर. माझा बर्थडे आज, तू इथे बसायचं गप्पा मारायच्या. अरे हो, नको नचिकेत. नाही. खूप उशीर झाला. नाही काय भेड्यासारखं? नाही, तू बस इथे. अरे काय आय एम नॉट गोना लिसन टू यू. काय चाललंय तुझं? खरंच अरे नचिकेत, खूप उशीर झालाय. ओके फाईन. शुभरात्री. गुड नाईट. ए बरं नचिकेत, उद्या सकाळी औक्षणाला ये. आय लव्ह यू साई. उदंड आयुष्य लाभू दे तुला. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. सदा सुखी राहा. थँक्यू. घे ग कल्पना. हो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जावई बापू. थँक्यू. सुखी राहा. माझ्या लेकीला सुखी ठेवा. या ऑफकोर्स. पाय पडतो काकू. नमस्कार कर. मोठा हो. येस आहे. काय नचिकेत? आज ना मला खूप गोड खायला मिळते. अरे तुझ्यासाठी केल्यात त्या वड्या. आणि तुझ्यासारख्या गोड मुलाला गोड नाही भरवणार तर काय तिखट? नाहीतर काय. आई आजी तुम्ही पण ना. वेल अप्पा, तुमचे पण ब्लेसिंग्स असू दे. हो, अरे ते तर आहेतच ना. चल बस बस रे. हो. बस बस. आता जेवल्याशिवाय सोडणार नाही हा तुला. मस्त जायफळ घालून पुरणपोळ्या केल्यात तुझ्यासाठी. अगदी पोटभर जेव. तू म्हणशील तेव्हा वाढतो आम्ही तुला. आणि अहो, आज तुम्ही जेवणार नाही ना? का नाही? माझ्याच घरात मी का नाही जेवणार? काढा मागत होतात ना. मला वाटलं तुमचं पोट बिघडलंय की काय. पोट कशाला बिघडेल? रोज सकाळी तासभर योगासन करतोय मी. हो हो. या वयातही 100 पुरणपोळ्या पचवू शकतो मी. हो. बसायचं का मग जेवायला?
थांबा हो, येतीलच ते. कोण येतात अप्पा? नाही, पेंडसे येणार होते गृहसंकुलाच्या बैठकीचं ठरवायला. अजून कसे आले नाही तेच कळत नाहीये मला. हे बघा 8 टाकायच्या धमक्या देऊ नका. आम्ही काही चोरी नाही केली. तुझे चला बाजूला. कसं करू शकता तुम्ही? मागे घे हा तंबू बेकायदेशीर. असं नका करू. हे बघा ऐकून घ्या. माझा भाऊ येऊ देत मग काय ते बघा. महानगरपालिकेच्या लोकांना भाईच्या धमक्या देतोस. 8 टाकेन तुला. तुम्ही 8 टाकायच्या धमक्या कोणाला देता मग? तू जेसीबी मागे घे रे. जेसीबी मागे घे. चल मागे गेले जेसीबी. हा तंबू बेकायदेशीर. एक मिनिट, हा टेंट माझा आहे, माझ्याशी बोला. व्हॉट हॅपन्ड? हे बघा आम्ही महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातून आलोय आणि तशी तक्रार आहे आमच्याकडे. काय कंप्लेंट आहे? हेच की हा तंबू अवैध आहे आणि त्यामुळे लोकांना त्रास होतो म्हणून हा तंबू आम्ही पाडायला आलोय.